हे बघ भैया, मला माझ्या हिश्श्याचे पैसे पाहिजेत. मला दुसरं काही कारण सांगू नको. आणि तू जर नसन देत तर मला न इलाजानी कंप्लेंट करावं लागेल. अगे तुझ्या भावाचं आणि तुझं काय एवढं झालंय तेव्हा तू एवढं फार टोकाची भूमिका घ्यायला लागली ते? अहो, तुम्हाला माहितीये का, होती तेवढी शेती त्यांनी सगळी विकून टाकली आणि त्याचे लय पैसे आले. तेव्हा मी माझे हिश्श्याचे पैसे मागत होते. असं काय? हा बरोबर आहे. तू आहे ना तुझ्या हिश्श्याचे सगळे पैसे घेतले पाहिजे. पण त्याच्या अगोदर मी एक काय सांगतो ते ऐक बरं. बोला की. अगं मध्ये तुझ्या वडिलांच्या पायाचं ऑपरेशन झालं, 8 लाख रुपये खर्च आला. ते सगळे कोणी दिले? अहो, त्यानेच केला होता सगळं खर्च. याचा अर्थ तू 1 रुपये पण नाही दिला तेव्हा, बरोबर आहे ना? हा, मग तुला मला सांग, तुला एक प्रसंग आठवतोय का? कुठला हो? अगं तुझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टरनी काय सांगितलं होतं तुला आठवतंय का? हा, एक तर बाळ वाचन नाहीतर आई वाचन. तेव्हा कुणी पैशाची मदत केली होती ग? आठवतंय का तुला? हो, तेव्हा पण तोच पैसे घेऊन आला होता. अगं तेव्हा तुझी डिलिव्हरी झाली, सुखरूप झाली आणि आपल्याला सोन्यासारखी लेक झाली. तेव्हा तुझा रात्रभर तुझा भाऊ दवाखान्यात होता ग, पूर्ण जागून होता. हा, हो, सगळं आठवतंय मला. खरं बोलताय तुम्ही. अगं वेडे, ही रक्ताची नाती असतात ग, तुटल्याने तुटत नसतात. भले इकडं तिकडं त्याची हेळसांड होईल, पण ती नाती कधी तुटत नसतात. बघ बरं तसं तुझ्या डोळ्यामध्ये टचकन अश्रू आले. ते अश्रूच मला सगळं काही सांगून गेले. त्याच्यासाठी झालं गेलं सोडून दे ग. ज्याच्यामध्ये जेवढं आपल्याला मिळतंय त्याच्यामध्ये आपण सुखी आहे. अहो, तुम्ही एकदम लाख मोलाचं बोलले बघा. आणि एकदा मुलगी जर माहेर सोडून आले ना, तर माहेरची कसलीच आशा नाही करायला पाहिजे. भेटतं त्याच्यातच सुखाने हे करायला पाहिजे ना, बरोबर ना हो? बरोबर आहे. जाऊ दे, झालं गेलं सोडून दे आणि त्याला फोन करून सांग. हो, त्याला लगेच फोन करते आणि त्याला सांगते.